देशातील सर्वाधिक 45.6 इतकी सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भातील चंद्रपूर इथे करण्यात आली आहे। गेल्या वर्षी मे महिन्यात एवढीच तापमानाची नोंद या शहरात करण्यात आली होती। विदर्भामध्ये सूर्य आग ओकू लागलाय। विदर्भातील 12 पैकी तब्बल 8 शहरांचं कमाल तापमान 43 अंशांच्या वर गेलंय, तर 45.6 तापमानासह चंद्रपूर देशासह संपूर्ण जगात उष्ण शहर ठरलंय। नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांद्याची 1 लाख क्विंटल आवक झाली आहे। कांद्याला कमीत कमी 800 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंत दर मिळालाय। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 20,124 क्विंटलची आवक झाली। यात गहूची सर्वाधिक आवक मुंबई बाजारात 9,000 क्विंटलची झाली, तर गव्हाला कमीत कमी 2,200 रुपयांपासून सरासरी 4,200 पर्यंत दर मिळाला। टॅरिफ वॉरनंतर भारतानं अमेरिकेतील कापसाच्या आयातीवरील शुल्क हटवण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण करायला सुरुवात केली आहे। ऑल इंडिया कॉटन ब्रोकर असोसिएशननं कापसावरील 11% आयात शुल्क रद्द करण्यास विरोध दर्शवलाय। भारतात कापसाचं उत्पादन चालू वर्षात एकूण 290 लाख गाठी कापसाचं उत्पादन होणार असल्याचा अंदाज सीएआयनं व्यक्त केलाय। प्रकल्पांसाठीचं भूसंपादन 7 दिवसात करावं असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉरूममधील बैठकीत दिलेत। वर्धा गडचिरोली मार्गाबद्दल हे आदेश त्यांनी दिलेले आहेत। राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प महत्त्वाचे असून दिलेल्या वेळापत्रकानुसार या प्रकल्पाचं काम व्हावं असे निर्देश देखील फडणवीसांनी दिलेत। शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा योजनेला चुना लावला म्हणून योजना बंद झाली असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय, तर जुन्या पीक विमा योजनेतील निकष बदलून नव्यानं ही योजना तयार करून निर्णय घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलंय। कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भारतातील पहिल्या आधुनिक ऊस शेतीच्या बारामतीमधील क्रांतिकारक संशोधनाला पंतप्रधानांच्या कार्यालयानं सकारात्मक प्रतिसाद दिलाय। बारामतीमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून हा प्रयोग देशभर राबवण्याची ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे। आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम देशांतर्गत स्थानिक सराफा बाजारात दिसून येतोय। 10 ग्रॅम सोन्याचे भाव 97,200 रुपयांवर पोहोचलेत। एप्रिल महिन्यामध्ये आतापर्यंत 24 कॅरेट सोन्याच्या भावात तब्बल 5,800 रुपयांची वाढ झाली आहे। एमपीएससीच्या दिव्यांग उमेदवारांचा दिव्यांगत्वाचा तपशील केंद्र सरकारच्या स्वावलंबन संकेतस्थळावरून विधिग्राह्य करणं आवश्यक केलंय। 1 मे 2025 पासून होणाऱ्या सर्व पदभरतीच्या जाहिरातीनुसार अर्ज करण्यासाठी दिव्यांग तपशील अनिवार्य आहे, अन्यथा अर्ज करता येणार नाही। मध्य रेल्वेनं नुकत्याच वातानुकूलित लोकलच्या 14 फेऱ्या वाढवल्यात। आता हार्बर मार्गावर नवी कोरी वातानुकूलित लोकल धावणार आहे। चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून वातानुकूलित लोकल मुंबईमध्ये दाखल झाली आहे आणि त्यामुळे प्रवाशांना गारेगार आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे। मध्य रेल्वेच्या शिव रेल्वे स्थानकावरील ब्रिटिशकालीन 112 वर्ष जुन्या उड्डाणपुलाच्या पाडकामाला वेग आलाय। मध्य रेल्वेनं नुकताच सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान मेगा ब्लॉक घेऊन 7 तुळया हटवण्याचं काम पूर्ण केलं। आता इतर कामं देखील वेगात करण्यात येत आहेत। मुंबईसह महानगर प्रदेशात वायू प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं डिझेल पेट्रोलवर धावणाऱ्या वाहनांना बंदी घातल्यास आणि फक्त विद्युत आणि सीएनजी वाहनांना परवानगी दिल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि लोकसंख्येवर व्यापक परिणाम होईल असा दावा राज्य सरकारनं उच्च न्यायालयात केलाय। दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार 7 सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमली असून अहवाल सादर करण्यास मुदतवाढ देण्याची विनंती देखील सरकारनं केली आहे। पीएमपीएमएलमधील कंत्राटदारांच्या बससोबत केवळ चालकांची सेवा घेतली जात असताना आता वाहक देखील कंत्राटी पद्धतीनं सेवेत घेतले जाणार आहेत आणि त्यानुसार कंत्राटी पद्धतीनं 400 बस सेवेत दाखल करण्यात येणार आहेत। 2000 चालक आणि वाहक कंत्राटी पद्धतीनं भरण्यास सहमती देण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेनं 10 लाखांची तरतूद करून शाडूची माती गणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांना मोफत देण्याचं जाहीर केलं होतं आणि त्यासाठी मूर्तिकारांनी नोंदणी करण्याचं आवाहन केलं होतं। याला प्रतिसाद देत 90हून अधिक गणेश मूर्तिकारांनी शाडूची माती मोफत देण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केलाय। मुंबईतील मिठी नदीतील प्रदूषण मुंबई महापालिकेला वर्षानुवर्ष सोडवता आलेलं नाहीये। मुंबई महापालिका आणि MMRDA प्रशासनाच्या उदासीन कारभाराचा फटका मिठी नदीच्या पुनर्विकासाला बसला असल्याचं दिसून येत आहे। ठाणे महापालिका क्षेत्रातील पावसाळापूर्व नालेसफाईची 2 टप्प्यात कामं केली जाणार आहेत। त्यानुसार पहिल्या टप्प्यात 5 प्रभाग समिती क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील कामं 25 एप्रिलपासून सुरू होणार आहेत। ठाण्यात पावसाळ्यामध्ये नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ठाणे पालिका प्रशासनानं नालेसफाईच्या कामांना सुरुवात केली आहे। मे महिना संपेपर्यंत कामं पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत। पिंपरी चिंचवड पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता करांची देयकं वितरणास सुरुवात करण्यात आलेली आहे। बचत गटातील महिलांच्या माध्यमातून घरोघरी देयकांचं वितरण केलं जातं। 30 जूनपर्यंत संपूर्ण कराचा आगाऊ भरणा केल्यास सामान्य करात 10% सवलत दिली जाणार आहे।
पिंपरी चिंचवडच्या पश्चिम भागात सध्या रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते आणि या भागातील वाढत्या कनेक्टिव्हिटीमुळे नागरिकांची या भागाकडे मागणी वाढली आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी घरांच्या मागणीमध्ये लक्षणीय वाढ झाली असून हजारो कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं शहरातील वृक्षांच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्यांची छाटणी सुरू केलेली आहे. मात्र ही छाटणी अयोग्य पद्धतीनं केली जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केलाय. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पूर्णपणे तोडण्यात येत आहेत आणि त्यामुळे झाडांचं नैसर्गिक संतुलन बिघडतंय असं त्यांचं म्हणणं आहे. पिंपरी चिंचवड शहरासाठी मुळशी आणि ठोकरवाडी धरणातून पाणी आणण्याच्या हालचाली सुरू असतानाच महापालिकेनं जलसंपदा विभागाला नवीन प्रस्ताव दिलाय. शेतीसाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचं प्रमाण वाढवून त्या बदल्यात पाणीकोटा वाढवून देण्याबाबतचा प्रस्ताव देण्यात आल्यानं अधिकचं पाणी शेतीला मिळणार आहे. बनावट शिक्षक भरती गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागानं राज्यभरातील सर्वच शिक्षकांचे पोस्ट मॅपिंग सुरू केलंय. शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात तब्बल 10,000पेक्षा जास्त शिक्षकांची बनावट भरती झाल्याचं समोर आलंय. त्यांच्यासह संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या वतीनं खरीप हंगामाचं नियोजन करण्यात आलंय. बियाण्यांची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून कृषी विभागाच्या वतीनं 69,987 क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. या बियाण्यांचा वर्धा जिल्ह्याला मे महिन्यात पुरवठा होणार असल्याची माहिती आहे. सोलापूर शहरात 2 विभागीय कार्यालयांतर्गत एकूण 12 ठिकाणी पाण्याचा दाब आणि दूषित पाणी पुरवठ्याबाबत रोबोटच्या माध्यमातून चाचणी करण्यात आली. ड्रेनेजमध्ये 120 मीटरपर्यंत हा रोबो आज जात असून यातील एका ठिकाणी दूषित पाणी आढळलंय तर 5 ठिकाणी पाण्यातील क्षारामुळे झालेल्या गाठींमुळे प्रेशर कमी झाल्याचं दिसून आलं. महाराष्ट्रानं स्वच्छ ऊर्जेच्या प्रवासात एक महत्त्वपूर्ण यश मिळवलेलं असून सौर ऊर्जा क्षमतेमध्ये 8,450 मेगावॅटचा टप्पा पार केलाय. सरकारचं पाठबळ असलेला मेगा प्रकल्प आणि खासगी क्षेत्रातील उत्साह यांच्यामुळे सौर ऊर्जेमध्ये वाढ झाली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरनं पैशांअभावी उपचार करण्यास नकार दिल्यानं तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या कार्यालयात सुनावणी झाली. यावेळी भिसे कुटुंबियांनी त्यांची बाजू मांडली तर डॉक्टर सुश्रुत घैसास यांना पुणे पोलिसांनी हजर राहण्याचे आदेश दिल्यानं त्यांना पुढील तारखेला बोलावण्यात येणार आहे. पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई वेगवेगळ्या पातळीवरून होणार आहे तर रुग्णालयाला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. गडचिरोलीतील धान खरेदी घोटाळ्या प्रकरणात न्यूज 18 लोकमतचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळाला. आदिवासी विकास महामंडळाचे कुरखेडा येथील उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावने यांचं निलंबन करण्यात आलंय. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील 2 आरोपींचा अटकपूर्व जामीन नाकारण्यात आलाय. ड्रग्ज तस्करीमध्ये फरार आरोपी स्वराज उर्फ पिनू तेलर आणि इंद्रजित उर्फ मिटू ठाकूर याचा अटकपूर्व जामीन अर्ज धाराशिव कोर्टानं फेटाळून लावलाय. सुप्रीम कोर्टानं नाशिक महापालिकेला दिलासा दिलाय. नाशिक दर्ग्या प्रकरणी याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळण्यात आली आहे. याचिका दाखल करण्यापूर्वीच पालिकेनं कारवाई केल्याचं निदर्शनास आल्यानं दर्गा ट्रस्टला नव्यानं हायकोर्टात दाद मागण्याचा सल्ला कोर्टानं दिलाय. दाभोलकर हत्या प्रकरणातील जामिनावर सुटलेले संशयित आरोपी विक्रम भावेच्या दाभोलकर हत्या आणि मी या पुस्तकाचं कोल्हापुरात प्रकाशन पार पडलं. यावेळी बोलताना दाभोलकर हत्या प्रकरणात आपल्याला विनाकारण गोवल्याचं विक्रम भावे म्हणाला. तर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुन्ह्याचा तपास फिरवल्याचा गंभीर आरोप देखील भावेनं केलाय. बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमधल्या नागरिकांमध्ये नखं तुटण्याची समस्या निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे पुणे आरोग्य विभागाची टीम बोंडगावात दाखल झाली आहे. इथे दिल्लीचं आरोग्य पथक देखील दाखल होणार असून नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय. बीडच्या गेवराई तालुक्यातील वाहेगावात क्षुल्लक कारणावरून 8 जणांवर कोयता आणि रॉडनं हल्ला करण्यात आला. या प्रकरणी अद्याप तक्रार दाखल करण्यात आली नसून जखमींवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर नाका दरम्यान नवीन महामार्गावरील दुभाजकावर एकही युटर्न नाहीये आणि त्यामुळे बीडकरांना अडचणींना तोंड द्यावं लागतंय. तर या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिकांनी दुभाजक ओलांडण्याचं शर्यत आंदोलन करण्यात आलं. नॅशनल हेराल्डच्या माध्यमातून 2,000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करत भाजपा युवा मोर्चानं नागपुरात आंदोलन केलं. यावेळी प्रतिकात्मक पुतळा जळत गांधी कुटुंबियांचा निषेध नोंदवण्यात आला. हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात मनसेनं जळगाव जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केलं. जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देत निर्णयाला विरोध करण्यात आला. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पिंपळे शिवारात महावितरणाच्या विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली आणि या आगीमध्ये 3 एकरवरील मका जळून खाक झालाय.
जळगावमध्ये खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान 3 वर्षीय बालकाचा मृत्यू झालाय. दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केलाय. हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. वर्ध्यात चालत्या ट्रकचा टायर फुटल्यानं अपघात झाला. नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर शेडगाव चौरस्ता शिवारा दरम्यान ही घटना घडली आणि या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झालाय. नांदेडमध्ये गोदावरी नदीतून रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू होती आणि या तस्करी विरोधात नायगाव तहसील कार्यालयानं धाडसी कारवाई केली आहे. रेती उपसा करणाऱ्या बोटी आणि इतर साहित्य जप्त करत ते नष्ट करण्यात आले. बारामती एमआयडीसीमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालंय. हिंगोली शहरालगतच्या खटकाळी भागातील हनुमान मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लंपास केली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. चित्रकार दीपा कुलकर्णी यांच्या चित्रांचं प्रदर्शन मुंबईच्या बजाज आर्ट गॅलरीमध्ये भरवण्यात आले. द झील अशी या प्रदर्शनाची थीम असून विविध चित्र प्रदर्शनात ठेवण्यात आलेले आहेत. या कार्यक्रमाला लोकमत समूहाचे चेअरमन डॉक्टर विजय दर्डा आणि अच्युत पालव यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. नागरी सेवा दिनानिमित्त नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कार 2023 प्रदान करून सन्मानित करण्यात आले. नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण जिल्ह्यातील उल्लेखनीय योगदानासाठी शर्मा यांना हा पुरस्कार देण्यात आला. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाअंतर्गत एरंडोल नगरपरिषदेच्या पुस्तकांचा बगीचा उपक्रमाला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. रावेर तालुक्यातील खिरादो गावचे मंडळ अधिकारी जनार्दन बांगळे यांना राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. दाखल्यांची शाळा या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. उद्धव ठाकरेंनी ज्या अटी घातल्या त्या शाळकरी मुलासारख्या आहेत. राज ठाकरे कुणासमोरही झुकून एकत्र येणार नाहीत असं विधान मंत्री उदय सामंत यांनी केलंय. शालेय मुलांसारख्या अटीवर महाराष्ट्रात राजकारण घडेल असं वाटत नाही असंही सामंत म्हटलेत. राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं आणि राज्यातील विरोधी पक्षाची जी पोकळी आहे ती भरून काढावी असं आवाहन लक्ष्मण हाकेंनी केलंय. पवार कुटुंबीय कधीच वेगळे नव्हते. पवार कुटुंबियांनी महाराष्ट्राला वेडात काढण्याचं काम आजपर्यंत केलंय असंही हाके म्हटलेत. दोन्ही नेते एकत्र यावेत ही सर्वांचीच इच्छा आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना उबाठाचे उपनेते शरद कोळींनी केली आहे. दोघांमध्ये युती झाल्यास सोलापुरात हत्तीवरून पेढे वाटण्याचं काम शिवसैनिक करतील असं ते म्हटलेत. सुप्रिया सुळे इंदापूर दौरा आटपून पुरंदरकडे जात असताना ताफा थांबवून त्यांनी बारामतीकडे निघालेल्या शरद पवारांची आणि आपल्या आईची भेट घेतली. वाहन थांबवून त्यांनी आई वडिलांची भेट घेतली. 1 रुपयात पीक विमा या योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं. 1 रुपयात पीक विमा द्यायचं सुरू केलं होतं, मात्र ग्रामीण भागात काही जणांनी चुनाच लावला, त्यामुळे ती योजना अडचणीत आली. आता आम्ही तुमच्या भल्याचं जे असेल तेच करणार असं पवार म्हटले. ज्योती मेटेंच्या उपस्थितीमध्ये शिवसंग्रामची राज्यस्तरीय बैठक पार पडली. शिवसंग्रामकडून आता राज्यव्यापी सदस्य नोंदणीला सुरुवात होणार आहे. शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम अद्याप सुरू झालेलं नाहीये. शासनानं तातडीनं याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी ज्योती मेटे यांनी केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांना अखेर राजीनामा द्यावा लागलाय. 13 नगरसेवकांनी बंडखोरी करत उषा राऊतांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. दरम्यान विशेष सभा होण्याच्या आधीच नगराध्यक्षांनी हा राजीनामा दिलाय. त्यामुळे कर्जतमध्ये आमदार रोहित पवारांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जातंय. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी एका कार्यक्रमात विरोधकांना थेट इशारा दिलाय. आता मी बोलायचं नाही तर कार्यक्रम करायचं ठरवलंय. कुणी काय केलं आहे याचा सगळा हिशोब माझ्याकडे आहे असा इशारा गोरेंनी दिला. निधी वाटपाबाबत तक्रार करणारे आमदार बाबूराव कोहळीकर यांना अतुल सावेंनी प्रत्युत्तर दिलंय. आमच्याकडे 5 वर्ष असून 237 आमदार आहेत. ज्याला युतीमध्ये राहायचंय त्यांनी राहावं, अन्यथा बाहेर पडावं असा इशारा सावेंनी दिला. यावरच्या 63 ग्रामपंचायतींचं आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे. तालुक्यातील 67 ग्रामपंचायतींपैकी 63 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 होती आणि त्यानंतर अनेक महिलांनी वयाची 21 वर्ष पूर्ण केली असून त्या या योजनेसाठी पात्र ठरत आहेत. आणि तसंच ज्यांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद ठरलेले आहेत त्यांना देखील पुन्हा अर्ज करायचे आहेत. मात्र अर्ज नोंदणी सुरू नसल्यानं या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार का असा प्रश्न आहे.
आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 6 जुलै 2025 रोजी होणार असून या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम पालखी सोहळ्याबरोबर अन्य संतांच्या पालखीसोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात। दरम्यान वारी कालावधीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांना अधिकच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशा मार्गदर्शक सूचना मंत्री जयकुमार गोरे यांनी केल्या। स्पॅम कॉल्सचं प्रमाण प्रचंड वाढलं असून दर सेकंदाला 1560 कॉल्स केले जात असल्याचं समोर आलंय। एअरटेलनं सप्टेंबर 2024 पासून 27.5 अब्ज स्पॅम कॉल्स डिटेक्ट केलेले आहेत आणि या स्पॅम कॉल्समुळे लोकांची फसवणूक होऊ नये यासाठी एअरटेल कंपनीनं 9 भाषांमध्ये स्पॅम अलर्ट सुरू केलेले आहेत। सेन्सेक्सनं सलग 5 सत्रांमध्ये 5,561 अंकांची झेप घेतली असून गुंतवणूकदारांचे चेहरे आनंदाने फुललेले आहेत। परकीय गुंतवणुकीचा ओघ आणि व्यापक पातळीवरील खरेदीमुळे बाजारात उत्साहाचं वातावरण आहे। सेन्सेक्सनं सोमवारी 855 अंक झेपावत 79,000चा महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे आणि यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये तब्बल 32 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे। विविध सोशल मीडियावर यूपीआयशी संबंधित एक पोस्ट शेअर केली जाते ज्यामध्ये अर्थ मंत्रालय यूपीआयवर 2,000 रुपयांपेक्षा जास्त जीएसटी किमतीच्या व्यवहारांवर लादण्याच्या प्रस्तावावर विचार करत असल्याचं सांगितलं जातंय। मात्र हा दावा खोटा असल्याचं आढळून आलंय आणि त्यात कोणतंही तथ्य नाहीये असं अर्थ मंत्रालयानं निवेदनात स्पष्ट केलंय।